हा व्हिडिओ तुम्हीही मनापासून ऐकलात तर मी सांगते तुम्हाला, स्टॅम्प पेपरवर लिहून देते की तुम्हीही सक्सेसफुल वुमन बनू शकता. असं काय म्हटलं मी, तर ही सगळी गोष्ट बरोबर आहे. त्याआधी मी तुम्हाला माझा नमस्कार. मी आहे प्रियंका, बाय प्रियंका मेकअप एक्सपर्ट. मी तुम्हाला सजेशन सांगणार आहे. मी सांगणार आहे तुम्हाला 5 बिझनेस ट्रिक जी तुमच्यासाठी चांगली हेल्पफुल आहे. तुमच्याही डोक्यामध्ये नेगेटिव्हिटी असेल किंवा भीती निर्माण झाली असेल तर मी ही भीती तुम्हाला 100% काढून टाकणार. तर चला मग व्हिडिओ करूया आपण स्टार्ट. तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक करा आणि कमेंट नक्की. ठीक आहे, आपण करूया व्हिडिओ स्टार्ट. बिझनेस ट्रिक आहे तर तुम्ही ऐका. तर पहिला ट्रिक आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर मी तुम्हाला सांगणार आहे की बिझनेसची भीती वाटते स्त्रियांना. तर असं का होते? कारण त्यांना वाटते की मला ज्या हाऊसवाईफ आहे, ज्या घरगुती बाया आहे, त्यांना असंच वाटते की नेहमी मी बिझनेस केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे घर राहून. तर हा त्यांना सतत वाटते. तर तुम्हाला आठवते का असं करावं म्हणून? काही बायका जॉब करतात, सगळं कामं करून सर्व कामं करून ठेवतात आणि जॉबला सगळं करून त्यांना 1 रुपयाही त्यांचा शिल्लक राहत नाही. 10-15 हजार रुपये नुकतेच भेटते. 10-15 हजारामध्ये सुद्धा त्या सुट्ट्या आहे, त्यामध्ये काही आपण आजारी पडलो तर घरी राहतो. त्यामुळे असं वाटते की कमीत कमी रुपये आपल्या जवळ येतो. 10-15 हजारातून मिळणारच काय? तर बिझनेस फील्ड म्हणजे कसा आणि जॉबच्या फील्ड मध्ये कसा आहे तुम्हाला मी 2 प्रकार समजावतो. जॉब म्हणजे असं असते की आपण सकाळी निघालो, एक टायमिंग असते, फिक्स टायमिंग. आपण सकाळी निघालो की एका दमा संध्याकाळी घरी येतो, किंवा 9ला गेलो तर 6ला घरी येतो. ठीक असते. बिझनेस ट्रिक म्हणजे कसं असते की आपण 24 घंटे म्हणजे 24 आवर्स आपण फक्त आणि फक्त बिझनेसला देतो. कारण काय? हा बिझनेस आहे. इथे आजारी पडलं का आणि काही झालं का आपल्याला तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बिझनेस आणि जॉब यामधला कोणता डिफरन्स असते. तर जॉब हे आपल्याला न ठगता न करता हे करावंच लागते. कोणी किती सुट्टे घेत असेल किंवा काही असेल तरी आपल्याला असं वाटते की मी सुट्टे घेतले पाहिजे आणि गुलामी असते आपली, जे आपण त्याच्या मनानं करावं लागतं. त्यांनी म्हटलं हे तुला कंप्लीट करून जावंच लागेल का घरी, तर ती करूनच यावं लागेल, कारण आपण मजबुरी असते आपली. आणि बिझनेस असा असतो, आपली मजबुरी नसतो. आपण एनी टाईम केव्हाही गेलं तरी आपला बिझनेस हा उभाच असतो. फक्त बिझनेस म्हणजे कसं असते की आपल्याला सत्यता कंटिस्टी म्हणजे आपल्याला नेहमी आपल्यासोबत जे बिझनेस असतो त्याला आपण नेहमी भेट द्यावंच लागतं. त्यासाठी आपल्याला हे सांगायला तुम्हाला आवडेल की ज्या हाऊसवाईफ आहे त्यांना असं वाटते की मला बिझनेस करावा किंवा काहीतरी करावं. मी जॉब तर नाही करू शकत पण काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांना असं वाटते की मी जर घरी पैसे मागितले छोटासा बिझनेस करायसाठी तर माझ्या घरचे मला देईल का? हे सर्वात मोठी भीती आहे. आणि दुसरी गोष्ट, देईल तर मला काही म्हणेल का? आणि काही म्हणणार नाही तर मग पैसे दिल्यानंतर माझे पैसे बिझनेसमध्ये लॉस झाला तर, किंवा मी डुबली तर, किंवा माझे पैसे जे आहे ते वाया गेले तर मी कुठून पैसे देणार? किंवा मी काय करणार? घरचे मला काय म्हणतील? तर ही भीती काढून टाका. कारण प्रत्येकच बाई काही सक्सेसफुल असं नसते की बिझनेस स्टार्ट केल्याबरोबर सक्सेस होतो किंवा आपण बिझनेसची फील्डमध्ये घुसल्याबरोबर सक्सेस होतो, असं काही नसते. थोडा वेळ द्या, थोडा वेळ लागतो. बिझनेस म्हणजे कसं असते, पहिली पायरी असते. जेव्हा आपण ते पायऱ्या चढ जातो की नाही, तर हा बिझनेस आपला मोठा होत जातो. त्यामुळे मागा तुमच्या पतीला पैसे, करा स्टार्ट उभं आणि करा तुमचा बिझनेस चालू जे तुमच्या मनात असेल ते. सेवन क्लास करा, पार्लर करा, मेकअप ट्रिस्ट करा. यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आहे आणि फायदा पण भरपूर असते, बेनिफिट मिळते. तुम्ही घर बसल्या जर असं काही करतो म्हटलं ना तर काहीच करू शकत नाही. नुसत्या रडत बसू नका, काहीतरी बिझनेस करायला स्टार्ट करा. की मी आपल्या स्त्रियांच्या याच्यामध्ये भरपूर हुनर असतात. स्त्रिया म्हणजे साधारण स्त्री नसते.
ते घरातलं करून सगळं आवरून सुद्धा कामाकडं पळतात. स्त्री म्हणजे अशी असते, जलद गतीने चालणारी असते. त्यामुळं तुम्ही हा स्त्री आहात आणि मलाही असं वाटतं तुम्ही परफेक्ट बनू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त एकच करावं लागेल, आपण मागं न हटता पाऊलाला पाऊल टाकून आपण पतीला समोर नेऊ शकतो. त्यामुळं तुमचे मुलं बाळं आहेत किंवा तुम्ही आहात, तुमच्या लोन घ्या एक साधारण लोन घेऊ शकता तुम्ही. EMI मध्ये काढू शकता. EMI भरावंच किती लागेल, तुमचा स्टार्ट झाला पण EMI चालू करा. किंवा तुम्हीही आपलं सोनं गहाण ठेवून सुद्धा करू शकता. सांगा पतीला की मी माझं सोनं गहाण ठेवते आणि मी बिझनेस करते, नंतर मग मी करून घेईन. अशी स्ट्रिक्ट ठेवा, धमक ठेवा स्वतःमध्ये, करा उभं. असं काही दांदराची गरज, स्वतःमध्ये जर आपलं बळ असेल ना तर आपण काही पण करू शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला फक्त थोडे मदत हवी आहे, तर ते मदत आपण घरच्याकडून मागू शकतो. मला त्यांना सपोर्ट सांगा की तुम्हाला सपोर्ट होते म्हणून समोर, असं काही सांगा तर तुमच्या घरच्यांना पण तुमचा विश्वास वाटेल आणि तुम्हीही सगळी बिझनेस ट्रिक चालू करू शकता. तुमच्याकडं तुम्ही कोणताही बिझनेस चालू करा, छोटा मोठा असा कोणताही चालू करा, बिझनेस पण चालू करा. प्रत्येक गोष्ट आपल्याकडं न सांगता आपण सर्वच काही केलं पाहिजे. स्त्रियांमध्ये सर्व संपन्न गुण असतात, पण आपण गुण दाखवत नाही. आपल्याकडे असं वाटतं मला वेळ नाही आहे. वेळ काढा, घरी गप्प नका बसू, किंवा गप्प बसल्याने काहीच होणार नाही. तुमच्या डोक्यातली जी निगेटिव्हिटी आहे ते सुद्धा काढून टाका, फ्रेश राहा. आणि घरातले सुद्धा फ्रेश राहतो. आपण जेवढं फ्रेश राहू ना तेवढे आपल्या घरातले फ्रेश राहतो. जर आपणच जर एकदम निगेटिव्हिटी घेत राहिली ना तर आपले मुलं बाळं, आपले पती किंवा आपल्या घरचे सासू सासरे तर सगळेजण तशीच राहणार आपल्या चेहऱ्याकडे बघत. त्यामुळे तुम्ही रडत बसू नका. तुम्हाला काय करायचं आहे ते संपूर्ण शांतपणे ना सगळ्याला बसवा, सर्वांना सांगा मी बिझनेस करणार की मी काय करणार, पण मी काहीतरी करणार म्हणजे करणारच, हे नक्की तुम्ही ओळखा. माझी इच्छा आहे की स्त्रियांना सुद्धा बिझनेस केला पाहिजे. पुरुषच नाही सामोर गेले तर स्त्रिया हा सुद्धा समोर गेल्या पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रिया आपल्या घरातच मूल किंवा हे सगळं सांभाळत न राहता आपले बिझनेस किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे, यासाठी आपण समोर पाय टाकावा. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी स्पेशलिस्ट. असं वाटतं सामान्य व्यक्तीला माझा बिझनेस जे आहे मी टाकू की नाही करा. चला मी तुमच्याकडून एक गोष्ट विचारून घेते की तुम्ही काय करणार. मला कमेंटमध्ये सांगा बरं, कोणकोणत्या अशा स्त्री आहेत की स्वतःच्या बळावर उभी राहणारे आहे. मला कमेंट्स करून सांगा तुम्ही की नाही मी मॅडम मी हे सगळं करणार आहेत का, मी सगळं हे घेणार आहे का. तुम्ही मला सांगा, मला कमेंट्स करा. जे माझं जे मी वाक्य बोलणार आहेत ते वाक्य तुम्हाला कसं वाटलं, किती बाया सक्सेसफुलमध्ये आहे आणि किती बाया आता स्टार्ट करणार आहेत किंवा कोणाला असं भीती वाटतात, मला तुम्ही सांगा, करा कमेंट्स. तर असं हे बिझनेसचं नॉलेज असते. आणि तिसरी आणि शेवटली गोष्ट जी असते, तुम्ही स्वतः रिस्क घ्या आणि तुम्हाला हे घ्यावंच लागेल. एक गोष्ट मला सांगा, मला असं वाटलं की मी परत पार्लर करू की नाही, मला असं वाटते पण मी नेगेटिव्हिटी काढून टाकली आणि पॉझिटिव्ह विचार केला, त्यामुळे मी तुमच्यासमोर बोलून राहिली. तर तुम्ही असं काही करा की तुम्हीही स्वतःला सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर स्वतःला बिझनेसची स्ट्रीक वाढवा. तरी कोणीही येणार नाही. तुम्हाला स्वतः आपले प्रोडक्ट किंवा स्वतःचं नॉलेज जे असते तुम्हाला सोशल मीडियावर म्हणा आपल्याला शेअर करावंच लागेल. त्यामुळे आपल्याकडं ग्राहक येणार. ग्राहक घरी येत नसते, आपल्याला घरपर्यंत त्याला पोचवावं लागते की मी ही करणार आहे बा, मी ते करणार आहे. तुम्ही साधारण स्टेटसवर जर ठेवाल ना तरी 4 लोकांना माहीत होते. मग कशाला. तर तुम्ही अशा गोष्टी वापरू शकता. तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि मला लाईक नक्की करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.